तर फर्स्ट तुम्हाला मुलांकडून त्यांचं इंट्रोडक्शन करून घ्यायचंय. जेव्हा कुठलीही कॉम्पिटिशन मध्ये ते पार्टिसिपेट करताय तर पहिले त्यांचं इंट्रोडक्शन देणं खूप. स्टोरी कॉम्पिटिशन साठी जे जज बसलेले असतात ते सुद्धा हेच पॉइंट नोटीस करत असतात. फर्स्ट म्हणजे प्रॉप्स कसे आहेत. Friends say, no, 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 I am the best because I am the tallest one. No, 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 I am the best because when we pray, I come first. So they all were fighting. I am the best. No, I am the best. I am the best. I am the. हॅलो पॅरेंट्स, नमस्कार पालकांनो. आजचा हा व्हिडिओ पॅरेंट्स साठीच आहे. हो, कारण सध्या तुम्हाला कॉम्पिटिशन हा वर्ड खूपच ऐकायला भेटत असेल, हो की नाही. आता जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत सगळ्या स्कूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन घेतल्या जात आहेत. स्टोरी कॉम्पिटिशन, डान्स कॉम्पिटिशन, राईम्स कॉम्पिटिशन. आणि त्यात जर स्टोरी आणि राईम्सच्या कॉम्पिटिशन असल्या तर त्यासाठी आपल्याला काय काय बनवायला हवं जेणेकरून आपलं बाळ तिथं स्टेजवरती जाऊन कॉन्फिडन्सने बोलेल स्टोरी किंवा राईम्स, हो की नाही. तर आज आपण तेच पॉइंट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुवाणीला मी कशा प्रकारे रेडी करते आणि या स्टोरी कॉम्पिटिशन मध्ये ती फर्स्ट आली तर काय काय काळजी घेतली पाहिजे ते आपण बघणार आहोत. कारण पॅरेंट्स खूपच कन्फ्यूज होऊन जातात की आता कॉम्पिटिशन हा वर्डच त्यांना कन्फ्यूज करून टाकतो, घाबरून टाकतो की मुलांना कसं रेडी करायचं. तर जर स्टोरी कॉम्पिटिशन असेल तर प्रॉप्स बनवावे लागतात. तर प्रॉप्स बनवायच्या वेळेस तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की मुलांना हातात धरायचे प्रॉप्स तुम्हाला द्यायचे नाहीयेत. ते तुम्ही अशा प्रकारचे प्रॉप्स बनवा की ते तुम्ही त्यांना हँग करू शकतात. जर त्यांचे हात मोकळे राहिले तर राईम्स आणि स्टोरीमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट कुठला असतो तो म्हणजे ऍक्शन आणि एक्सप्रेशन. जर त्यांचे हात मोकळे राहिले तर ते व्यवस्थितपणे ऍक्शन करू शकतात, एक्सप्रेशन देऊ शकतात, हो की नाही. आता सुवाणीची जेव्हा कॉम्पिटिशन होती तेव्हा मी ऑब्झर्व केलं की जवळजवळ 20 ते 25 मुलांनी पार्टिसिपेट केलेलं. पण काय असतं ना, भरपूर पॅरेंट्सने मुलांना हातात धरायचे पॉप्स बनवलेले. जसे की जर स्टोरी असेल रॅबिट अँड टॉर्टाइजची तर रॅबिट बनवून दिलं, रॅबिटचं पपेट बनवून दिलं, टॉर्टाइजचं पपेट बनवून दिलं. पण मुलांना ते एक्सप्लेन करायच्या वेळेस, स्टोरी एक्सप्लेन करायच्या वेळेस मुलं ते शो करायचं विसरून जातात किंवा कन्फ्यूज होतात शो करायच्या वेळेस. त्यापेक्षा तुम्ही त्यांना हँग करायचं पॉप्स बनवा म्हणजे ते व्यवस्थितरित्या ऍक्शन करू शकते. तर आज मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते सुवाणीचं. सुवाणीची सुद्धा स्टोरी कॉम्पिटिशन होती, ती फर्स्ट स्टँडर्डला आहे आणि ती फर्स्ट आली तर तिने कशी स्टोरी नरेट केली, मी कशा प्रकारे पॉप्स बनवले होते ते तुम्ही नक्की बघा. तर जेव्हा तुम्ही मुलांना स्टोरीसाठी प्रिपेअर करताय, एखाद्या कॉम्पिटिशनसाठी प्रिपेअर करताय तर फर्स्ट तुम्हाला मुलांकडून त्यांचं इंट्रोडक्शन करून घ्यायचंय. जेव्हा कुठलीही कॉम्पिटिशन मध्ये ते पार्टिसिपेट करताय तर पहिले त्यांचं इंट्रोडक्शन देणं खूप गरजेचं आहे. इंट्रोडक्शन मध्ये माय नेम इज, आय एम स्टडिंग इन सो अँड सो क्लास या पद्धतीने ते देऊ शकतात. नेक्स्ट नंतर या प्रकारे तुम्ही प्रॉप्स बनवू शकता जे मी हँग केलेलं आहे आणि एक क्राउन बनवलेला आहे. म्हणजे तिचे हात मोकळे आहेत तर ती व्यवस्थित ऍक्शन करू शकते. स्टोरी कॉम्पिटिशन साठी जे जज बसलेले असतात ते सुद्धा हेच पॉइंट नोटीस करत असतात. फर्स्ट म्हणजे प्रॉप्स कसे आहेत, सेकंड म्हणजे बाळाचं प्रोनाउन्सिएशन कसं आहे, त्याने इंट्रो वगैरे दिला का, हे सगळे पॉइंट्स नोटीस करत असतात. प्रोनाउन्सिएशन इज मोर इम्पॉर्टंट, सो फोकस ऑन दॅट. ओके, आर यू रेडी. सर्वात महत्वाचं म्हणजे स्टोरी जास्त लेंथी नसावी, शॉर्ट अँड मोरल स्टोरी तुम्हाला घ्यायची आहे. चल तर मग स्टार्ट. Good morning, Principal Ma'am, teachers, and my dear friends. My name is Suhani Patil. I study in first F. Today I am going to tell you a story, and the story name is Five Friends. So let's begin. Once upon a time, there were 5 friends. They all were fighting. So the first friend said, "I am the best because I point and teach you." The second friend said, No, I am the best because I am the tallest one. The third friend said, No, I am the best because I wear a wedding ring. The fourth friend said, No, I am the best because when we pray, I come first. So they all were fighting. I am the best. No, I am the best. I am the best. I am the best. So the fifth friend said, Stop fighting. Don't fight with each other. Now you all tell me, can you open and close yourself without me? Can you write without me? So the all friends said, No, they think you are the best. So the fifth friend said, No, we all have to work together. We all are equal. If we work together, we can do anything. But if we fight, we won't be able to do anything. So my dear friends, the moral of the story is, united we stand, divided we fall. So my dear friends, from now, no fighting. Thank you.
तर कशी वाटली तुम्हाला सुहानीची स्टोरी ते कॉमेंट आवर्जून कॉमेंट मध्ये सांगा. सो व्हॉट्स द स्टोरी नेम? 5 फ्रेंड्स. स्टोरी नेम इज 5 फ्रेंड्स आणि ते मी इथं प्रॉप्स वरतीच लिहून दिलेलं. त्याचप्रमाणे फ्रेंड्स काय करत होते? फायटिंग करत होते. तर त्या एक्सप्रेशन मी इथं ड्रॉ केलेल्या. त्याचप्रमाणे जो मोरल आहे स्टोरीचा, युनिटी इज स्ट्रेंथ, तो शॉर्ट मध्ये मी क्राऊन वरती लिहिलेला. म्हणून या सगळे पॉइंट लक्षात घेऊन सुहानीला फर्स्ट नंबर दिला गेला. तुम्हाला कशी वाटली तिची स्टोरी, तिचं एक्सप्रेशन, तिचं प्रोनाउन्सिएशन ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्कीच सांगा. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना कॉम्पिटिशनसाठी याप्रमाणे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन रेडी करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कशी वाटली माझी स्टोरी, नरेशन, ऍक्शन, तर ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि या व्हिडिओला जास्त ते जास्त लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट करूनच द्या. तर आजचा व्हिडिओचा जो एजेंडा होता तो म्हणजे मुलांना कॉम्पिटिशनसाठी कसं रेडी करायचं. तर या टॉपिकवरती तुम्हाला जर अजून व्हिडिओज हवे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंट थ्रू सांगू शकता. आणि प्लीज नक्की कॉमेंट करा की स्टोरी कशी वाटली, तुम्हाला माझे पॉइंट्स कसे वाटले, ते सगळं तुम्ही मला कॉमेंट थ्रू शेअर करू शकतात. आणि तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करू शकतात. इन्स्टाची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही आम्हाला पहिल्यांदा बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. Probably never, ever, 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 ever gonna happen.